नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही कधी असं बघितलंय का ज्यावर करणी केली आणि ते चुकीचं होतं? म्हणजे तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही प्रत्यक्ष बघितलं असेल, ते स्वार्थासाठी त्यांनी कोणावर करणी केली आणि त्याच्यावरच ते उलटलंय. हे खूप ठिकाणी पाहिलंय मी. मी म्हणजे असा एक बाबा पाहिलाय मी, जो स्वतःला बाबा म्हणायचा किंवा देववाला म्हणायचा आणि त्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला करण्याचा म्हणजे त्याने सांगितलं, की मी हे करून देईन, मी ते करून देईन, मी ह्याव करेल, मी त्याव करेल आणि हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, की त्याच्या बरबादीचा काळ जेव्हा सुरू झाला ना, तेव्हा अकस्मात मी त्या व्यक्तीला भेटले. आणि जेव्हा मी त्या व्यक्तीला भेटले, आमच्या नाशिक जिल्ह्यातलाच एक खेडा आहे, त्या खेड्यावरती तो व्यक्ती राहायचा. आता नाही आहे तो. परंतु म्हणजे अगदी जेव्हा त्याचा काळ होता ना, की मठ्ठा बाबा, त्या काळामध्ये ना त्याच्या मागे-पुढे 10-15 शिष्य सेवेकरी फिरायचे. त्याला जागेवर पाणी, जागेवर जेवण, जागेवर सगळ्या गोष्टी होत्या. आणि ज्यावेळी त्याचा मृत्यू होण्याचा काळ आला ना, की ते त्याच्यावर उलटलं. कारण हे बघा, गुरुशिवाय कुठलंही ज्ञान हे सक्षम नसतं, समर्थ नसतं. तुमच्या ज्ञानामध्ये ते सामर्थ्य नाही, की ते तुम्ही गुरुशिवाय मिळवू शकाल. म्हणून गुरुशिवाय कुठलंही ज्ञान अपूर्ण असतं आणि त्याची चूक तिथेच झाली, की त्याने गुरुशिवाय त्या ज्ञानाचा वेगळ्या पद्धतीने वाचनातून उपयोग करायचा प्रयत्न केला. जसं की मी आज पाहते, की YouTubeवर काही रेमेडीज दाखवल्या जातात. काही आहे बाबा लोक बसलेत आध्यात्मिक गोष्टींच्या नावाखाली सांगतात, की पाणीत हे टाका, हे होईल, याला हे पाजा, त्याचा कपडा घ्या, त्याची चप्पल घ्या, वेंबीवर तेजपत्ता ठेवा, तेजपत्त्यावर असा-असा ह्या अंक लिहा, फलाने शब्द वापरा, फलाने मंत्र वापरा. तुम्ही केव्हा एवढे मोठे बाबा कधी झाले तुम्ही? तुम्ही YouTubeवर सांगायला लागले कधी दीक्षा. अरे दीक्षेशिवाय एखाद्याला ज्ञान देताय तुम्ही. ते तुमच्यावर उलटणार नाही. मी एवढ्या वेळापासून बसले, मी कुठल्या मंत्राचा उच्चार केला? मी कुठल्या साधनेबद्दल सांगितलं, की हे असं केल्याने असं होईल? माझं जेवढं संशोधन मी तेवढीच अक्कल पाजळणार. ज्याला शिष्य व्हायचं त्याने समोर येऊन बसायचं. त्याने सरळ-सरळ गंगास्नान करायचं. त्याने दीक्षित व्हायचं. दीक्षित झाल्यानंतर तू कंठी घ्यायची आणि त्यानंतर तू शिक्षणाला सुरुवात करायची. मग तुला तुला साधना असेल, तुला अनुष्ठान असेल, त्यानंतर तू सिद्धिप्राप्ती कर, तुला मंत्रोच्चार असतील. त्यानंतर तो व्यक्ती त्या गोष्टींमध्ये पारंगत होऊ शकतो ना. उगाच तो उठला आणि केला असं नाही. तर ते तसं घडलं त्या नाशिक जिल्ह्यातल्या एका गावामध्ये आणि त्या गावामध्ये ती व्यक्ती जेव्हा जर्जर अवस्थेत होती, तेव्हा मी त्या व्यक्तीकडे जेव्हा पोहोचले, समोर एवढा मोठा सगळा देव्हारा धूळ खात पडला होता, जाळं लागलं होतं त्याला आणि ती व्यक्ती बिछान्यात पडलेली होती. अक्षरशः म्हणजे मुंग्या लागल्या होत्या त्या व्यक्तीला. किडे पडून मरणारं व्यक्तिमत्व मी पाहिलंय डोळ्यांनी. या तंत्र साधनेचा दुरुपयोग किंवा स्वार्थासाठी उपयोग करणाऱ्या लोकांपासून. म्हणजे खरंच हात जोडून विनंती आहे, की कुठलीही साधना, सिद्धी हे YouTubeवर बघून तुम्ही नाही काही करू शकत. हे असं करू नका. गुरुशिवाय कुठलंही ज्ञान पूर्ण होत नाही. सो तुम्ही प्रॉपर गुरु करा आणि गुरु करून तुम्ही त्या गोष्टी करा. करणी केलेल्या गोष्टी मी पाहिल्या. जर भूत या गोष्टींवर विश्वास असेल, तर माझ्याकडे पुरावे आहेत काही गोष्टींचे. पण मी ते व्हिडिओज म्हणजे पर्सनली दाखवेन, पण असे डायरेक्ट व्हिडिओजवर दाखवणं ते थोडंसं मला हे वाटतं, चुकीचं वाटतं, की एखादी स्त्री आहे, जी गरोदर आहे आणि तिच्या अंगामध्ये तिचाच कोणीतरी तिला लागलाय आणि आजही तो व्यक्ती तिच्या अंगात येतो. हे मला ऐकायला आवडेल, म्हणजे काय होतं ते? एक एक मुलगी आहे आणि ती आपली महाराष्ट्रीयन नाहीये. पण त्या मुलीला तिच्याच काकांचा आत्मा लागला आणि ती मुलगी खूप लहान होती. तिला काही कळतही नव्हतं. पण जेव्हा ती प्रेग्नंट झाली, त्या दिवसापासून तो तिच्या शरीरामध्ये यायला लागला आणि ती पूर्णपणे त्या पुरुषी आवाजामध्ये ती ते बोलते. का मी सोडणार नाही हिला. मी हिचं बाळ पण नाही ठेवणार आणि हिला पण नाही ठेवणार. मी घेऊन जाणार यांना. पण नाही, तंत्र साधनेमध्ये इतकी ताकद आहे, की तुम्ही ते खूप छान पद्धतीने हँडल करू शकता. हे बघा, एखादी व्यक्ती अतृप्त असते, तर त्या व्यक्तीला काय हवंय हे त्या व्यक्तीला विचारणं गरजेचं आहे. जर तुम्ही घाबरलात, तर तुम्ही हारलात. तेवढ्या सामर्थ्याने तुमच्याकडे असलेल्या ज्ञानाने जर तुम्ही त्या व्यक्तीला विचारलं, तर ती व्यक्ती सांगते. आता ती मुलगी रिलीज आहे आणि आता काही 8 एक दिवसात तिची डिलिव्हरी पण होईल. हे होऊ शकतं. हां.
ही ताकद आहे आपल्या सनातनाची, ही ताकद आहे तंत्र साधनेची. मित्रांनो, सॉरी डिस्टर्ब करण्यासाठी, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जर तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील, तुमच्याकडे, तुमच्या आई-वडिलांकडे, आजी-आजोबांकडे, भावंडांकडे, कोणाकडेही अशा गोष्टी असतील, ज्याला येऊन आपल्या पॉडकास्टवर शेअर करायचं आहे, तर तुम्ही येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये Google फॉर्मची लिंक आहे. ते तुम्ही भरा किंवा आपल्याला DM करू शकता Instagramवर किंवा मेल करू शकता. आणि जर तुमच्या गोष्टी एक नंबर असतील, जे मला माहिती असतीलच, तर आपण सोबत एक पॉडकास्ट करू. आणि मला माहिती आहे खूप लोकांची आजी-आजोबा वगैरे आपले गावी राहतात. तर टेन्शन काय आहे यार, आपण तिथे जाऊन पॉडकास्ट करू. तर खूप एक्सायटेड आहे मी हे ट्रॅव्हल पॉडकास्ट करायला किंवा इथे येऊन पॉडकास्ट करायला. गोष्टी ऐकायला तुमच्याकडून, तुमच्या घरातल्यांकडून. तो फॉर्म भरा आणि आपण प्रत्यक्ष भेटून बोलू. आता पॉडकास्ट कंटिन्यू करा. तेच ना, आपण जे आता बघतो की इथे हा आविष्कार झाला किंवा तिकडे ते मेडिकलमध्ये त्या लोकांनी अचीव्ह केलं. पण आपल्या इकडे जर आपल्या पुराणांमध्ये बघितलं गेलं तर तिकडे ऑलरेडी मोठे-मोठे ऑपरेशन झाले, हे झाले, ते आपण करत होतो. आणि आपल्या आयुर्वेदामध्ये तेवढी ताकद होती. आणि तेच कुठे ना कुठे मग ते वेस्टर्नाइज होत गेलं आणि मग त्याला असे मॉडर्न टर्म्स पडत गेले आणि मग ते आपण अरे वाह! हे असं एक्सेप्ट करायला लागलो. ते ॲक्चुअली ना शेवटी सत्य काय आहे? सनातन धर्म सत्य आहे आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की शल्यचिकित्सक होते पहिले आपले आणि त्या ऋषींनी अ, मुंगळा असतो ना मुंगळा, टाके देतात ना, तर त्या मुंगळ्याला चावून तोडून टाके लावलेले होते एकाच्या डोळ्याला. तिथून ते पुढे म्हणजे पहिली सर्जरी तेव्हा झाली होती सनातन काळामध्ये. आणि ते आता आपण पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगत चाललोय. म्हणजे तेव्हा पहिले सर्जन ते होऊन गेले आणि आता हे सर्जन-बिर्जन आले. आता तर खूप काही सगळं बदलतंय. पण हे सनातनामुळे झालंय. रक्ताची फॅक्टरी आहे का कुठे? डोळ्याची फॅक्टरी आहे का? केसांची आहे का? नाकाची आहे का? श्वासाची आहे का? हृदयाची आहे का? नाही. कारण हे फक्त परमेश्वरच हे पिंड तयार करू शकतो. परमेश्वराच्याच शक्तीमध्ये ती ताकद आहे, की परमेश्वर त्या पद्धतीने मनुष्य तयार करतो. सायन्सने मी आता बघितलं एक नवीन इन्व्हेन्शन काहीतरी झालंय, की त्याच्यामध्ये अशा मशीन्स आल्या, की त्याच्यामध्ये काही DNAज आणि काही गोष्टींचं त्याच्यामध्ये हे केलं, की त्याच्यामध्ये बाळ तयार होणार वगैरे. ठीक आहे, मी टेस्ट ट्यूब बेबी मानते, कारण टेस्ट ट्यूब बेबी हे इन्व्हेन्शन आहे. तर ते सत्य आहे ना गर्भाशयामध्ये त्या गोष्टी होणं. पण हे आता व्यक्ती तयार करणार आहेत. मग तुम्ही हृदय कसं तयार करणार आहात? रक्त कसं तयार करणार आहात? रक्ताची कमतरता आहे खूप ठिकाणी. मग ते कसं तयार करणार आहात तुम्ही? पण काय चाललंय सगळीकडे बोटं उचलली जातात, पण बोललं जात नाही. फक्त बदनाम केलं जातं आपल्या हिंदू धर्माला. की या बाबतीचं फार वाईट वाटतं. खरं तर अशा पॉडकास्टमध्ये असे भयंकर विषय चालू असताना आपण धर्माच्या बाबतीत बोलणं ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण धर्मावर बोट उचललं जातं त्या ठिकाणी आपण चवताळून उठलं पाहिजे. अरे खूप आहेत ना, असं तुझ्या कपाळाला बोट लागला की तू थरथर कापून उड्या मारून खाली पडतो. त्यांच्याकडे नाही समितीवाल्यांचं लक्ष. अगदी बरोबर. आतापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी ऐकल्या तुमच्याकडून की अघोरीबद्दल आणि खूप शिकायलाही मिळालं. म्हणजे मला असं वाटतं आपण खूपदा असे पॉडकास्ट बघतो YouTubeवर आणि ते आपल्याला शिकायला कमी आणि ते कन्फ्यूज जास्त करतात आपल्याला, की नक्की काय आहे? किंवा घाबरवतात. पण तुम्ही खूप सोप्या पद्धतीत सांगितलं, की काय असतं आणि त्या त्या सर्व गोष्टी. आता आपण इकडून थोडं परत हॉरर स्टोरीजकडे वळूया. कारण मला तेही ऐकण्यात इंटरेस्ट आहे. ऑडियन्सलाही आवडेल. तुम्हाला कोणती अशी हॉरर स्टोरी सांगायला आवडेल, जी तुमच्याबरोबर घडली होती? नाही माझ्या बरोबर म्हणण्यापेक्षा मी जे तुम्हाला आईच्या बाबतीमध्ये जी सांगितली, तर तशी सेम घटली, की आमच्या घरातली व्यक्ती सोडून सुद्धा दुसऱ्या व्यक्तीने आईला पाहिलं, आईशी बोलले. आमचा एक कॉमन फ्रेंड होता. सगळे भाऊ आणि सगळ्यांना एकत्र ओळखणारा विनायक आणि त्याची आई आणि तो एक दिवस आमच्या घरी आले होते. संध्याकाळच्या वेळी आले आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आम्हाला त्याच्या आईने ही गोष्ट सांगितली, की दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची आई उठली आणि त्याच्या आईने आम्ही सगळेजण बसलेले चहाच्या वेळी सांगितलं, की "काय झालं तुमच्या आई नाही आल्या म्हणे चहा प्यायला." तर आम्ही त्यांना तो फोटो दाखवला, की "अहो आईला जाऊन तर आता बरेच दिवस झाले." ते म्हणे, "काय बोलता? रात्री मी त्यांच्याशी बोलले. माझ्याजवळ बसून त्यांनी 5 मिनिटं गप्पा मारल्या." म्हटलं, "कसं शक्य आहे?" म्हणे, "हो, मी रात्री जेव्हा उठले म्हणे वॉशरूमला, तर त्यावेळेस मी पाहिलं की त्या तिथे बसलेल्या होत्या
आणि त्यांनी मला नमस्कार केला. मी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला जेवला का विचारलं. त्या माझ्याशी 5 मिनिटं गप्पा मारत होत्या आणि मग मी झोपायला गेले म्हणे. आणि मला असं वाटलं की खूप उशिरा आल्यामुळे माझी आणि त्यांची भेट झाली नसेल. म्हणून त्या आत्ता इथे बसलेल्या होत्या. इथे सोफ्यावर बसून त्या माझ्याशी बोलल्या म्हणे. लिटरली ती बाई आणि तो मुलगा त्यांनी म्हणजे आमच्या फॅमिलीचे संबंधच तोडून टाकले. परत त्यांनी तोंडच दाखवलं नाही गेल्या 10-12 वर्षात आम्हाला. इतकं म्हणजे ते भेटल्या त्यांना. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.